भगवान शंकरांच्या ह्या उपायांनी तुमच्या जीवनातील संकटे, समस्या दूर होतील. भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने दुश्मन पराभूत होतात. भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने जीवनात रोग राहत नाही, जीवनात कोणत्याही प्रकारचे शत्रू राहत नाही, आपल्यावरती कोणतीही जादू, कोणत्याही प्रकारची बाह्य बाधा राहत नाही. हे काळ्या मिरीचे खूप मोठा प्रभाव आहेत. महिन्यातून एकदा जलपात्रामध्ये थोडेसे दूध टाकून 5 काळी मिरी टाकून भगवान शंकराला समर्पित करत राहावे. जिंदगीमध्ये कधीही घरामध्ये मोठा आजार प्रवेश करू शकत नाही. दुनियाभरातील लोक तुम्हाला घाबरवत असेल, तुम्हाला शनी लागला आहेत, राहू लागला आहेत, ते तुला लागले आहेत, तुम्हाला भूत लागले आहेत, प्रेत लागले आहेत, कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर एक काम करावे. भगवान शंकरांच्या मंदिरात रोज काशी विश्वनाथांच्या नावाने जल अर्पण करावे आणि एक बेलपत्र अर्पण करावे आणि ते बेलपत्र खाण्याला प्रारंभ करावे. हळूहळू भूत, चुडेल, ग्रह सर्व सुधारत चालेल. नंबर 2, डोळ्यांना जास्त तकलीफ होत असेल किंवा डोळ्यांचा आजार असेल तर सकाळी भोलेबाबांच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण भगवान शिवांना जल अर्पण करण्यासाठी जाशाल तर शिवलिंगावरून जल खाली पडत असते, त्या ठिकाणी जलाधारीतून ते जल खाली पडत असते, त्या ठिकाणी आपला तळहात लावावा आणि तोच आपल्या डोळ्यांना थोडा वेळ लावावे. तर शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर आपण जलाधारीतून जे जल पडत असते तिथेच आपला हात लावून ते जल असलेले हात आपल्या डोळ्यांना थोडा वेळ लावावे. कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेत राहावे. डोळ्यांचे कसेही आजार असेल, तकलीफ असेल, ते हळूहळू ठीक होण्याला प्रारंभ होईल. तर नंबर 3, सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला जल अर्पण केल्यानंतर हातात 2 लवंगा घ्या आणि भोलेनाथांना तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि नंतर त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा. तर असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या किंवा जीवनातील इतर अडचणी दूर होतील. तर नंबर 4, जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास होत असेल आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे हा एक प्रभावी उपाय असू शकतो. तर शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण केल्यानंतर काही काळे तीळ अर्पण करा आणि भगवान शिव यांना शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. ह्या उपायाने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो आणि पैशाशी संबंधित समस्या सुधारतात. तर नंबर 5, सोमवारी भगवान शिव यांना जल अर्पण केल्यानंतर 2 लवंगा, 5 सुपारी आणि 1 वेलचीचे पान घ्यावेत आणि तुमच्या मनात वारंवार तुमची इच्छा व्यक्त करत असताना ही पाने शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण करावी. तर असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सौभाग्याचा मार्ग मोकळा करते. नंबर 6, जर आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर शिवलिंगावर अर्धा किलो तांदूळ घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावे आणि शिवलिंगावर मूठभर तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती सुधारते. नंबर 7, जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तांदूळ आणि दुधात तीळ मिसळा आणि देवी लक्ष्मीच्या नावाने हवन करा. यामुळे गरिबी घरातून पळून जाते. तर नंबर 8, जर तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी
तांदूळाची खीर बनवा आणि ती चंद्रदेवाला अर्पण करा. तर असे केल्याने भगवान चंद्र प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन संपत्तीसह अनेक फायदे मिळतील. नंबर 9. गुरुवारी केशर घालून गोड पिवळा भात तयार करा आणि तो भगवान विष्णूंना अर्पण करा. तर असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता राहत नाहीत. नंबर 10. जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही वारंवार अपयश येत असेल किंवा ते तयार होण्यापूर्वीच काहीतरी चूक होत असेल तर तुमच्या झोपलेल्या भाग्याला जागी करण्यासाठी काही तांदूळाचे दाणे खूप उपयुक्त ठरतील. तर तुम्हाला दुर्दैवाला सौभाग्यात बदलायचे असेल तर तांब्याचे भांडे घ्या आणि त्यात रोलीसह तांदूळ घाला. नंतर भातात पाणी भरा आणि सूर्याला जल अर्पण करा. जर एखाद्या व्यक्तीने काही दिवस सतत हा उपाय केला तर त्याचे भाग्य बदलू लागते. नंबर 11. जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रास्त असाल, त्यानंतर सोमवारी स्नान केल्यानंतर अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवमंदिरात जा. शिवलिंगावर मूठभर तांदूळ अर्पण करा. यानंतर उरलेले तांदूळ गरजूंना दान करा. सलग 5 सोमवार हा उपाय केल्याने तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. तर नंबर 12. जर तुमच्या लग्नात अडथळा येत असेल तर शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करा. तसेच माता पार्वतीची पूजा करा. यामुळे देवी पार्वती आणि भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने लवकरच चांगले संबंध निर्माण होऊ लागतात. नंबर 21. बिल्व पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या भक्तांवर राहतात. ह्याशिवाय भगवान शिवाचे वाहन नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते आणि समस्या संपतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.